नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा पुढारी या आपल्या लाडक्या न्यूज चॅनल मध्ये पुनश्च एकदा मी अनिल तिवारी आपलं सहर्ष स्वागत करतो। मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव मुंबईला जाणार आहेत। त्यासाठी प्रत्येक गावागावातून मराठा आंदोलक मुंबईला जाण्याच्या तयारीत असतानाच आरक्षणाच्या लढाईसाठी मराठा समाजातील महिलाही सज्ज झाल्या आहेत। पहा स्पेशल रिपोर्ट। आम्हाला सांगितलं आम्ही आमची शेती सांभाळू, बैल ढोर जे काय असेल ते सगळं सांभाळून घेऊ। आमचे मालक जर गेले तर आमच्या मालकाला तिकडे न धक्का लागता आम्ही इथं सगळं सांभाळून, आमच्या जर मालकाला धक्का लागला तर आम्ही सरे आमदाराच्या याला याडा टाकून पायातली चप्पल घेऊन त्याच्यात थोबडीत मारू। या महिला सगळ्या माझ्या पाठीमागे आहेत। आम्ही मनोज जरांगे पाटलाला जरी सगळे आमच्या गावचे सगळे पोरं गेले ते माझे पोरं आहेत। आम्ही शेती बाडी सगळे बघू, आम्ही घरी जे जाणारं ढोरं बिरं सगळे बघू, सगळे व्यवस्थाने बघू। आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटलंच पाहिजे। आमचे सगळे मुलं नोकरीला लागले पाहिजे, त्यांना कोणती अडचण नाही आली पाहिजे, सगळ्याला 100% कास्ट भेटलं पाहिजे। मनोज पाटलांनी सांगितलं की 20 तारखेला ते दौरा घेऊन मुंबईला जाणार आहे। ते फक्त आम्हाला आरक्षण देण्यासाठीच मुंबईला जाणार आहे। जर आम्ही घरी राहून घर जनावर ते सगळं सांभाळू, जर त्यांना काही त्रास झाला, आमच्या बहीण भावाला, आमच्या काकांना, वडिलांना जर काही त्रास झाला तर आम्ही तुम्हाला चपलीनं छाडू, आम्ही तुमच्या इकडं दौरा काढू। जर आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, पण जर तुम्ही आम्हाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला देखील त्रास देऊ। आरक्षणाबद्दल आम्हाला असं वाटतं आम्हाला सगळ्याला आरक्षण भेटावं, आम्ही खूप शिकावं। आणि माझे जरांगे पाटील त्यांनी खूप आमच्यासाठी खूप कष्ट केलेत। 10 दिवस उपाशी राहिले, त्यांना कोणीच काही व्हायना। प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।